विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने पांडुरंगाच्या मूर्तीचं जतन आणि संवर्धन व्हावं या उद्देशाने घेतलेला निर्णय हा तसा स्वागतार्थ आहे। मुख्य मुद्दा जो आहे तो हा होणारा वज्रलेप रासायनिक व्हावा का आयुर्वेदिक व्हावा, आमचा हा महत्त्वाचा मुद्दा नसून ही मंदिर समितीची जबाबदारी आहे की पुढं हजारो वर्ष ह्या मूर्तीचं संवर्धन झालं पाहिजे, भाविकासाठी मूर्ती जशी आहे तशी राहिली पाहिजे। हीच पूर्ण जबाबदारी मंदिर समितीची आणि म्हणून मंदिर समितीने त्याच्यावर पूर्ण या क्षेत्रातले अभ्यासमान असणारी माणसं, पुरातत्व विभागाचे असतील किंवा वज्रलेपावर PhD ज्यांनी केलेले आहे असे शासनाला मान्य असणारे अशा लोकांचा सल्ला घेऊन पुढील वज्रलेपाची मंदिर समितीने प्रोसिजर करावी। पण मंदिर समितीला आमची पुन्हा एक विनंती की पुन्हा 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 ही वज्रलेप करायची वेळ येणार नाही याची दक्षता या जाणकार मंडळीला कडनं की हे केलेला वज्रलेप किती दिवस राहील याची पूर्णतः खात्री करूनच पुढील कारवाई करावी। कारण आताच मंदिर समितीत आल्यापासून हे 4-4 वर्षाला 5-5 वर्षाला जर पुन्हा पुन्हा वज्रलेप करावा लागत असेल तर हे जाणकार मंडळीचा अपयश आहे, त्याच्यामध्ये ही पूर्ण अभ्यास केला नाही हे त्यातून सिद्ध होतं। पण ही सर्व जबाबदारी प्रशासनाची, मंदिर समितीची, मला असं वाटतं की त्यांनी त्याच्यावर पुन्हा एकदा काही थोडा काल गेला तरी चालेल, थोडा वेळ घेतला तरी चालेल, पण जाणकार मंडळीकडून की पुन्हा याला काही हजारो वर्षे हा वज्रलेप करायची पाळी येणार नाही याचा विचार करूनच मंदिर समितीने पुढील वज्रलेपाची कारवाई करावी, पुढची प्रोसिजर करावी अशी एक वारकरी म्हणून आमचे मंदिर समितीला विनंती। माझं नाव मणिकंडने, मी एक विठ्ठल बघते। आता देवाचे सगळे चरण दर्शनामुळे जीत झाले असं सगळ्यांनी माहिती आहे, पण आता जीत झाल्यामुळं लेपन करायचे असं मंदिर समितीने गेली। पण ते काय करायचे, रासायनिक प्रक्रिया करायचं का आयुर्वेदिक पद्धतीने करायचे हा वाद आम्ही पडत नाही। पण फक्त एकच मागणी आहे, आता देवाला देव एक जीव म्हणून बघतो आम्ही, ज्यावेळेला नित्यपूजा सगळे करतो देवाला, देवाला एक मूर्ती म्हणून बघत नाही आम्ही, देव एक दगड म्हणून घेत नाही आम्ही। म्हणून ते तुम्ही काहीतरी अभ्यास काढा, याची चौकशी करा, काहीतरी बरं करायची जेणेकरून देवाला काही त्रास होऊ नये असं तुम्ही करा, असं मागणी मंदिर समितीकडे आमच्या भक्तांकडून होणार आहे। आम्ही काय पडत नाही, ते तुम्ही रासायनिक करा वा आयुर्वेदिक करा हे वादामध्ये आम्ही पडत नाही। फक्त एवढंच मागणी, देवाला काही त्रास होऊ नये एवढं मागणी करा। त्याच्यामुळे एक अभ्यासक आणून काहीतरी चौकशी करून काय बरं करायची जेणेकरून देवाला काही त्रास होऊ नये याची काळजी मंदिर समितीने घ्यावी असं मागणी आमच्याकडे आहे। मूर्तीमध्ये बदल नाही आहेत, मात्र मूर्ती जी आहे ती मूर्तीला पारंपरिक संवर्धनाची अत्यंत आवश्यकता आहे। जर या मूर्तीवर अशाच पद्धतीनं रासायनिक प्रक्रिया होत राहिल्या तर 100% ही मूर्ती टिकणार नाही असं वारकरी संप्रदाय म्हणून आम्ही सांगतो। पुरातत्व विभागाच्या या रासायनिक प्रक्रियेविरोधात आहे। पुरातत्व खात्याच्या आमचं म्हणणं असं आहे की भारतीय पुरातत्व खात्यानं भारतानं अनेक बाहेरून गोष्टी ऍक्सेप्ट केलेल्या असल्या तरी भारतीय शिल्पकला ही हजारो वर्षापासून भारताचा इतिहास राहिलेला आहे, भारताचा गर्वाचा विषय राहिलेला आहे। त्याच्यामुळे पुरातत्व खात्यानं ही शिल्पकला याचं संवर्धन भारतीय पद्धतीनं कसं होईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, याच्यातले पेटंट्स मिळवले पाहिजेत। मात्र आम्ही काय करतोय, परदेशामध्ये ज्या पद्धती वापरल्या जातात त्या पद्धती मूर्तीवरती वापरल्या जात आहेत आणि आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल याच्या काही निर्देशानुसार पुरातत्व खात्याला जिवंत मूर्ती ज्या मूर्तीची पूजन करत आहेत त्या मूर्तीचं संगोपन करण्याचा कोणताही अधिकार नाही अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी नेटवरची सुद्धा सर्च करू शकता। आमच्याकडे हायकोर्टातल्या लोकांनी आम्हाला माहिती दिलेली आहे। नक्की पुरातत्व खात्याला विरोध म्हणण्यापेक्षा चुकीच्या प्रक्रियेला आमचा कायम विरोध राहणार आहे। रामकृष्ण हरी, मी गणेश लंके, महाराष्ट्र मंदिर महासंघ पंढरपूर। श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीच्या जतन संवर्धनाच्या संदर्भात एक बैठक झाली
आणि रासायनिक वज्रलेप करावा की आयुर्वेदिक वज्रलेप करावा या संदर्भात चर्चा झाली. आम्ही महासंघाच्या वतीनं मूर्तीला वारंवार येणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे झीज निर्माण होते, मूर्तीचं नुकसान होत आहे असे निदर्शनास आणून दिलेले आहे. त्यामुळं आयुर्वेदिक पद्धतीचा किंवा सेंद्रिय लेपन पद्धतीचा वापर करावा असं समितीला कळवलं होतं. परंतु त्यावर कोणतीही विस्तृत चर्चा न करता, आयुर्वेदिक पद्धतीचा कोणताही विचार न करता त्यांनी घाईगडबडीने रासायनिक प्रक्रियेचा वज्रलेपाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आम्ही बैठकीनंतरच आम्ही जाहीर केलं होतं की आम्ही याबाबत न्यायालयात दाद मागणार आहोत. त्याप्रमाणे आम्ही न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. माननीय कोर्टासमोर दोन्ही बाजूचे प्रतिवाद झालेला आहे, युक्तिवाद झालेला आहे. उद्या सोमवारी याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. जो काही निर्णय येईल त्याचा आमची विठ्ठल भक्तांकडून स्वागत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.